ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कोर्टात केसाला वेगळं वळण मिळाल्यानंतर कोर्ट या केसची तारीख पुढे ढकलतो। त्यामुळे या केसला 8 दिवसाचा गॅप मिळतो। या गॅपमध्ये महिपन सिकरे, साक्षी आणि नागराज या पुढच्या केससाठी एक प्लॅनिंग रचतात आणि ही पुढची प्लॅनिंग काय असणार हे आपण या भागात पाहणार आहोत। अर्थविचारेने कोर्टात साक्ष दिली की मी जिवंत आहे आणि माझे कागदपत्र बनवून ह्या लोकांनी कागदपत्राचा दुरुपयोग करून मला जिवंतपणे मारलं या लोकांनी। तेव्हा महिपन सिकरे बोलतो सगळे पुरावे मी आणल्या आणि मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी हे सगळं केलंय आणि माझ्या मुलीला तुम्ही शिक्षा देऊ नका आणि तिला खोट्या केसमध्ये अडकवल्यामुळे मला काहीतरी करायला लागणार होतं ना, म्हणून मी हे सगळं केलं। तेव्हा साक्षी बोलते अण्णांनी हे सगळं केलं असलं तरी पण मी हत्या केली आहे, शिक्षा मला द्या। तेव्हा पवार वकील साक्षीला बोलता हे काय तुम्ही बोलताय? तेव्हा साक्षी बोलते हे सगळं तुम्हीच सांगितलं म्हणून आम्ही सांगतोय आणि हे सगळं तुम्हीच करायला लावलात, पवार वकिलाला शिक्षा करा। तेव्हा जज विचार करतो की आता सर्व ह्यांच्यावर आल्यामुळे आता पवार वकीलवर हे सगळं टाकत आहेत आणि अण्णाला पण पवार वकिलांनी सांगितलं आणि ते अडकले आणि नाहीतर अण्णा कसल्यामध्ये अडकले नसते। तेव्हा महिपन प्रियाला इशारा करतो की आपला पुढचा डाव खेळायचा। तेव्हा महिपन जजला बोलतो की तुम्ही मला अटक करा, माझ्या मुलीला अटक करू नका आणि पुरावे मी जमा केलेत, या मुलीला तुम्ही का शिक्षा देताय? पवार वकील बरोबर जोशी वकील बाहेर येतो आणि अजूनपर्यंत लपलेला जोशी वकील बोलतो की मला या महिपननी केस घ्यायला भाग पडलं, मधुभाऊंची केस घ्यायला भाग पडलं, पण तेव्हा माझा माणिकपणा बाहेर आला आणि मी वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि ही केस मी अर्जुन सुभेदाराकडे दिली आणि मला खोटारडेपणा करायचा नव्हता। आता जोशी वकिलांनी सांगितल्यामुळे की पक्क होतं की साक्षीने नाही तर ह्या महिपननेच खून केला। व जज सांगतात साक्षीने खून केला अजून पण सिद्ध झालं नाही, पण महिपन सिकरे यांनी पुरावे लपवले, खुनाचे पुरावे लपवले, त्यामुळे महिपनला शिक्षा होणार आहे। तेव्हा अर्जुन डोक्यावर हात ठेवतो, जे करायचं होतं ते उलट झालं आणि आता हे महिपनलाच अडकत चाललंय आणि काय करायचं त्याला कळत नाही आणि तो पूर्णपणे गडबडतो। तेव्हा जज सांगतात ही केस अशीच राहील, पण महिपन खोटे पुरावे आणले आणि पुरावे लपवण्याचं काम केलं, त्यामुळे महिपन सिकरे याला शिक्षा होणार। तेव्हा अर्जुन बोलतो की साक्षी सिकरेला पण ह्यामध्ये शिक्षा केली जावी। तेव्हा जज बोलतात त्यांना शिक्षा होऊ शकत नाही की त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाही, त्यामुळे तुम्ही आता महिपन सिकरे याला शिक्षा द्या। तेव्हा साक्षीच्या तोंडावर आनंद येतो आणि ती विचार करते की आता अण्णांना शिक्षा मिळाली पण त्यांना कसे पण करून सुटू शकतात, पण मला मर्डरच्या ह्याच्यात शिक्षा मिळाली असते तर मला जामीन पण मिळाली नसते। पण हा सगळा डाव महिपनने आपल्याच अंगावर उलटवलेला असतो। ते महिपन नवीन खेळ खेळतो आणि तो आता आपल्याला शिक्षा झाली आणि आपण आता रविराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, पण महिपनला माझं माहीत असतं की या सगळ्यामध्ये आपल्याला जो कोण पण सोडवणार आहे तो पण रविराज, जो कोण तो सोडवणार आहे तो आहे रविराज। तेव्हा महिपन सिकरे रविराजांचा निघता जवळ येतो आणि बोलतो तुम्ही काय पण झालं तरी तुम्ही माझी केस घ्या। तेव्हा रविराज बोलतो मी तुझी केस का घेऊ? तेव्हा महिपन बोलतो कारण की तुमची खरी मुलगी कुठे आहे ते मला माहित आहे, तुम्ही इकडे तिकडे बघू नका, तुमचे सगळीकडे दुश्मन आहे आणि तुमचे दुश्मन तुमच्या मुलीकडे पोहोचू देणार नाही। महिपन सिकरे बोलतो या सगळ्यामध्ये तुम्ही माझी केस घ्यायची आणि मला सोडवायचं, मला सोडून माझ्या साक्षीला सोडवायचं आणि मधुकर पाटीलला अडकवायचं आणि नंतर काय ती तुमची मुलगी कोण आहे ते मी सगळं तुम्हाला सांगेन आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर ऐकलात नाही तर तुमच्या खऱ्या मुलीला गमवायला लागेल। तेव्हा रविराज हे ऐकायला तयार नाही। तेव्हा महिपन बोलतो की मी तुम्हाला पुरावा देणार आहे आणि तो पुरावा नागराज देणार आहे। तुमच्या खऱ्या मुलीच्या पायामध्ये तुळशीपत्राचे खून आहे आणि प्रियाच्या पण पायाखाली तुळशीपत्राचे खून आहे, पण ती खोटी आहे, तो टॅटू आहे, पण खरी मुलगी तुमची मायाकडे आहे आणि पुरावा जो पण देणार आहे तो नागराज देणार आहे आणि हा पुरावा बघितल्यानंतर तुम्ही केस घेण्यासाठी माझ्या इथे आल तरच तुमची मुलगी तुम्हाला मिळेल। त्यानंतर महिपनला शिक्षा होते, पण महिपन जाता रविराजांना सगळं सत्य सांगतो। तेव्हा रविराज नागराजकडे येतात आणि नागराजला बोलतात काय पुरावा दिला तुला महिपनने? तेव्हा नागराज बोलतो हे सगळं ऐकून मला धक्का बसला आणि नागराज बोलतो दादा ही प्रिया खरी तन्वी नाही आणि हा फोटो बघ, ह्या फोटोच्या पाठी प्रिया मधुकर लिहिलेला आहे आणि ही मधुकरांच्या आश्रमामध्ये सापडलेली आहे आणि ही खरी तन्वी नाही आहे। तेव्हा रविराज सांगतात त्यांनी तर आता मला त्याची केस घ्यायला सांगितली आणि आता खुनी माणसाची केस मी कशी घेऊ? तेव्हा नागराज बोलतो ही प्रिया का सांगते की मधुभाऊने खून केला, ही प्रिया फ्रॉड आहे। तेव्हा रविराज बोलतो माझ्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचायचे तर तेव्हा नागराज बोलतो तुम्हाला महिपनची केस घ्यायला लागेल। आता महिपनने रविराजांना
वेगळ्याच ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं. आणि आता पुढे येणाऱ्या काळात रविराज काय निर्णय घेणार आणि महिपत जिगरे आता पुढची खेळी कशी खेळणार, रविराज आपल्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचू शकतात का, हे पाहणे पुढे रंजकच होणार आहे.